तर आम्ही आत्ता नाश्ता वगैरे करून चहा बिया पिऊन आलेलो आहोत. आता आम्ही थेट रूमवरती न जाता थोडे फेऱ्या मारतो. आणि तसंही रूम बघायला गेलं तर आमची काही वरती नाही आहे, फर्स्ट फ्लोअरलाच आहे, ग्राउंड फ्लोअरलाच आहे. त्यामुळे आत्ता मस्त दिसतोय ह्याचा परिसर. तुम्हाला हे सगळं किती सुंदर दिसतंय माहिती आहे तुम्हाला, प्रसन्न वाटतोय. आभार सगळं. आता आम्हाला एक 11:45 इथे पूजा मिळाली आहे. मग ती 1-2 तास लागली तरी मला काही 2-3 तास किंवा 1-2 तास लागली तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण आम्ही आता एकत्र आहोत. मला जरा टेन्शन होतं की आता 1-2 तास लागले तर मग माझं काय, माझ्यासोबत कोण. मग नंतर आम्ही सावंतवाडीत गेलो. मग श्रीषा तयार झाली यायला. मग आता माझ्यासोबत श्रीषा आहे आणि मी मंडलाचं पण काय काय घेतलं आहे, मंडला आर्टचं. मग आम्ही ते करत बसू थोडा वेळ आणि मग थोडा वेळ गप्पा मारत बसू. इतका सुंदर दिसतोय ना. आणि तलाव इतका तुम्हाला आता सुंदर दिसेल खरा तर मगाशी थोडा ऊन पडलं नव्हतं म्हणून, नाहीतर खूप सुंदर दिसतो तलाव. हे बघा किती सुंदर दिसतोय तलाव. आणि आता नारळाची झाडं पण किती मस्त दिसत आहेत बघा. त्यामुळे आम्ही आता थोडा वेळ इथे बसू, गप्पा मारू, फेऱ्या मारू. पण मग नंतर पाहिजे तर मग हे करू, व्लॉग करू. पण पाहिजे तर असं नाही, मला करायचंच आहे. त्यामुळे मग आम्ही आता थोडा वेळ बसतो, गप्पा मारतो आणि मग व्लॉग तयार करतो. आणि सोनचाफ्याचा वास पण सकाळी खूप सुंदर येतो आहे, थोडा मस्त येतो आहे. आणि आता सगळी दुकानं उघडायला लागली आहेत. आत्ता सकाळ झाली त्यामुळे दुकानं उघडायला लागलेली आहेत. आणि गुरुजी चालल्यात पूजेला चालत. त्यामुळे मग आम्ही आता थोडा वेळ आवरू, थोडा वेळ टाईमपास करू आणि मग पूजेला जाऊ. आईबाबांना 9:15 वाजता बोलवलं आहे. आम्ही जरा थांबू रूममध्ये टाईमपास करत. त्यामुळे मी आता बसते. आणि तर आम्ही आता बसलेलो आहोत आणि कॅन्टीनमधून आमचा आत्ता नाश्ता झाला. आम्ही बसलो आणि आता टाईमपास करतोय. चलो, पूजा मिळाली, पूजा झाली की मग मी तुम्हाला नंतर व्लॉग करते. तोपर्यंत बाय बाय.